कर्णाला दानवीर का म्हणतात? तर श्रीकृष्ण आणि अर्जुन एकदा चालत चालत गावाकडे जात होते. त्यांच्या दोघांमध्ये संवाद चालू होता की अर्जुन कृष्णाला सारखं विचारत होता की सर्वजण कर्णाला सर्वोत्तम दाता का म्हणतात आणि मला का नाहीत म्हणत, हा मला प्रश्न पडला आहे. लगेच श्रीकृष्णाने दोन समोर टेकड्या होत्या, त्या टेकड्यांना सोन्याच्या टेकडीमध्ये रूपांतरित केले आणि अर्जुनाला म्हणाला की हे बघ, ह्या दोन टेकड्या आहेत, हे सर्व सोने तुला गावकऱ्यामध्ये वाटून दान करायचे आहे. अट ही एकमेव सोने आहे जे तुला दान संपूर्ण करायचे आहे. अर्जुन लगेच जवळच्या गावात गेला आणि तेथे त्याने घोषणा केली की मी प्रत्येक गावकऱ्याला आज सोनं दान करणार आहे, तरी सर्वांनी यावे. डोंगराकडे सर्वांनी डोंगराच्या दिशेने यावे. लोक अर्जुनाच्या मागे डोंगराकडे येऊ लागले. खूप गर्दी वाढली. अर्जुन छाती बाहेर काढून पुढे चालत होता. गावकरी त्याच्या पाठीमागे चालत होते. गावकरी त्याच्या मागे जय जयकार करत होते की अर्जुन सोनं वाटणार आहे. 2 दिवस 2 रात्रे काम चालू होते. खोदून खोदून सोनं काढत होता आणि लोकांना अर्जुन दान करत होता. पण टेकड्या थोड्या वेळासाठी सध्या संपली नाही. जशाच तशी टेकडी होती. लोक सोने घेऊन घरी जात असत आणि परत रांगेत येऊन उभे राहत असत. पण आता अर्जुन खूप थकला होता, पण त्याचा अहंकार त्याला मागे हटू देत नव्हता. त्याला सर्वोत्तम दाता व्हायचं होतं ना, म्हणून शेवटी त्याने श्रीकृष्णाला सांगितले की बास, मी आता काम करू शकणार नाही. मग श्रीकृष्णाने काय केले तर श्रीकृष्णाने कर्णाला बोलवले आणि कर्णाला सांगितले की हे 2 सोन्याच्या टेकड्या आहेत, तुम्ही त्या लोकांना दान करा. मग कर्णाने काय केले ते बघूया. कर्णाने ताबडतोब पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांना बोलावून सांगितले की ह्या इथे 2 सोन्याच्या टेकड्या आहेत, त्या तुमच्या आहेत. हे बोलून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोनं घेऊन जाऊ लागले. अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि पाहतच राहिला. हे असं काय? माझ्या मनामध्ये हा असा विचार कसा काय नाही आला? या प्रश्नाने तो सारखा विचार करून करून आजारी पडला होता. कृष्ण जोरात हसला आणि म्हणाला, तुम्ही सोन्याकडे आकर्षित होता, जरी ते अनावधाने काळजीपूर्वक असले तरी. तुम्ही अभिमानी आहात सर्वजण. गावकऱ्यांना सोनं वाटत होता ते अभिमानाने. जणू काही तुम्ही अशा प्रकारे दान करत आहात की आम्ही तुमच्यावर उपकारच करत आहोत. पण कर्णाने तसे केले नाही. कर्णाच्या मनात काहीही आले नाही. त्याने दान केले आणि तो तिथून निघून गेला. तुमचे कोण कौतुक करत आहे, तुमचा कोण जय जयकार करत आहे, कोण तुमची स्तुती करत आहे, ते तिथं पाहण्यासाठी 1 सेकंद देखील थांबला नाही. हे एक लक्षण आहे की एखादी व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत आहे. देणग्याच्या बदल्यामध्ये लोकांनी तुमची प्रशंसा करावी असे आपल्याला वाटत असते. म्हणून तर कर्णाला सर्वोत्तम दानवीर म्हणतात. लोकांनी आपले स्वागत केले पाहिजे. आभार मानण्याची अपेक्षा आपण करून बसतो. म्हणून तर ते निरपेक्ष दान नाहीये. परतफेडाची अपेक्षा न करता दान केले पाहिजे. काय चूक आहे ते शोधले पाहिजे. पण आपण कोणाची चूक शोधत राहतो, हेच करत राहतो. आपल्या लोकांना मोठे करा, आपणही आपोआप मोठे होऊ, असा कृष्णाने अर्जुनाला सल्ला दिला. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर पुढे कोणती कथा ऐकायची आहे हे जरूर लाईक करून कमेंट करून सांगावे. धन्यवाद.